नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत राडा झाला। शिवसेनेच्या वतीनं खरं तर उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या बैठकीत राडा झाल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीत राडा झाल्याचं चित्र आहे। मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली होती, मात्र बैठकीदरम्यान राडा खरं तर गोंधळ घातला गेला। बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार होता। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात चर्चा देखील सुरू होती, मात्र याच दरम्यान या बैठकीत गोंधळ पाहायला मिळतो। काय झालं नेमकं दादा? काय झालेलं आहे? काय झालं? काय झालं? या ठिकाणी काहीच विषय नाही। दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी ह्या ठिकाणी बोला काय झालं दादा? एक मिनिट, मोबाईल तर नाशिकमधील शिवसेनेच्या बैठकीत गोंधळ झालेला आहे, राडा पाहायला मिळतो। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय सविस्तर माहिती? अगदी खरं आहे मेघना, खरं तर शिंदेच्या शिवसेनेची आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक होती। या बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर खरं तर दोन गट जे आहे ते आपसात मोठ्या प्रमाणात भिडले, एकमेकांना शिवेगाळसह हाणामारीपर्यंत हा प्रकार गेला। सुरुवातीला आतमधल्या लॉबीमध्ये या गटामध्ये खरं तर शिवेगाळ झालेली होती। यानंतर बाहेर आल्यानंतर डायरेक्ट या दोन गटामधील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या गच्चा पकडल्या आणि हाणामारी केलेली आहे। संपूर्ण हा जो प्रकार आहे हा मोबाईलमध्ये कैद झालेला आहे। आपण बघू शकतो का कशा पद्धतीने हे जे पदाधिकारी होते, हे जे दोन गट होते, हे आपसामध्ये भिडलेले होते। एकमेकांना आई बहिणीवरून या खरं तर पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ केलेली आहे। एकूणच अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा झाल्यानंतर या बैठकीनंतर खरं तर हा राडा झालेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेची उत्तर महाराष्ट्राची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी आढावा बैठक सुरू होती, या आढावा बैठकीनंतरच हा राडा झालेला आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये हे आपसातले जे गट आहे ते आता कशा पद्धतीने एकमेकांसमोर येतात आणि याचा प्रकार आता हा कुठपर्यंत जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच आज झालेल्या नाशिकमध्ये या बैठकीतला हा राडा खरं तर आता हा चर्चेचा विषय बनलाय। निश्चित, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।